यानंतर एक मोठी अपडेट आहे पुण्यातून मनोज जरांगेंची मोर्चा पुणे शहरामध्ये धडकणार आहे आणि वाघोलीतून थोड्याच वेळामध्ये मोर्चा निघणार असल्याची माहिती समोर येते आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, लोणावळ्यामध्ये संध्याकाळी मनोज जरांगेंची सभा होणार आहे। त्यापूर्वी पुणे शहरामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांचा हा जो मोर्चा आहे तो धडकणार आहे। त्यामुळे पुणे शहरामध्ये आज नेमकं कसं वातावरण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल, कोणत्याही वेळी मनोज जरांगे पाटील यांचा जो मोर्चा आहे तो पुणे शहरात धडकू शकतो? कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? काय काय उपाययोजना या ठिकाणी पोलिसांकडून केल्या जात आहेत? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे किती वाजेपर्यंत हा मोर्चा शहरात धडकू शकतो? खरं तर काल रात्री 4च्या सुमारास म्हणजे आज पहाटे 4च्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे पुण्यातील खराडीजवळ असलेल्या वाघोली या ठिकाणी त्यांचा मुक्काम झालेला आहे आणि या ठिकाणी लाखो जे सैनिक आहेत, मराठा सैनिक या ठिकाणी त्यांच्या समोर मुक्कामाला आहे। त्यांचा जो मार्ग आहे तो या पुणे शहरातून जात असल्यानं मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो की वाहतूक कोंडी सुद्धा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। हा मार्ग जो आहे तो हडपसर बायपासचा आहे आणि या मार्गातून सकाळी जरी वाहतूक सुरू असली तरी काही वेळानंतर या ठिकाणाची वाहतूक पोलिसांकडून बंद केली जाणार आहे। काही मराठा आंदोलक आहेत, आपण त्याच्याशी थेट त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। या सगळ्या विषयी कुठून आलात तुम्ही? खरं तर एक गाडी तयार करून तुम्ही दुचाकीला घेऊन चालत मुंबईकडे? आम्ही गुंडेगाव तालुका जिल्हा अहमदनगरवरून आलेलो आहोत। खास आहे ना, मराठा आरक्षण मिळण्यासाठी आम्ही आता मुंबईसाठी रवाना होत आहे। आम्ही गुंडेगाव येथून आलेलो आहे। नगर तालुक्यातून एक छोटंसं गाव आहे, श्रीगोंदा आणि नगरच्या बाउंड्रीला गुंडेगाव असं आमचं गाव आहे। आम्ही तिन्ही बंधू जाधव बंधू गुंडेगाव येथून सचिन जाधव, राहुल जाधव तसेच आमचे बाळासाहेब जाधव असे तिन्ही बंधू आम्ही नगरवरून आलेलो आहेत। त्याच्यानंतर आम्ही नगर येथून गुंडेगाव येथून आज पुण्याची येताना रात्री आलेलो आहोत। आणि खरं तर आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेत। जर आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही तर मुंबई सोडणार नाही अशी त्यांनी इशारा सुद्धा दिलाय, काय सांगाल? आम्ही आता सर्व व्यवस्थाच करून आलेलो आहे। म्हणजे आता जिथं गावाहून निघालो ना, निघताच आम्ही सगळं गोदाड्या बिदाड्या कपडे बिपडे सगळं तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर मी इथं पुण्यामध्ये राहायला आहे आणि या पद्धतीने आम्ही हे पण केलेलं आहे। आज इथं समाजाला आम्हाला जेवढे मदत करता येईल तेवढी आम्ही आता सध्याच्या घडीला सगळं साहित्य सोबत घेऊन आलेलो आहे। आम्ही आता 2 किटल्या चहा इथं एका हॉटेलवाल्याकडून बनवून घेतलेला आहे आणि आमच्या परीने जेवढी आम्हाला सेवा करता येईल तेवढी आम्ही समाजाच्या रस्त्याने करत जाणार आहोत। आणि दादांनी जे एवढं बलिदान दिलेलं आहे ना, त्या बलिदानाचं अक्षरशः आम्ही शब्दामध्ये ते व्यक्त करू शकत नाही। कारण दादा आज रात्री पाहिलं आम्ही 6 वाजता झोपलेले आहेत आणि 6 वाजता झोपले आहेत। तुम्ही विचार करा, एखादा माणूस जर एक शब्द सुद्धा, अन्नाचा कण सुद्धा घेत नाही आणि रात्रंदिवस जर सेवा करतोय, जर बरं वाईट जर काही झालं दादांचं तर याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि आजचं महाराष्ट्र सरकार आहे आणि याच्याविषयी मोदी साहेबांनी लक्ष घालून हा निर्णय तत्काळ 24 तासाच्या आत मार्गी लावा एवढी आमची सर्व आंदोलकांची इच्छा आहे। जय जिजाऊ जय शिवराय। तुम्ही पाहू शकता भाऊक होताय, डोळ्यातून अश्रू येतात तुमच्या। खरं तर मराठा आरक्षणाची मागणी मान्य व्हावी यासाठी तुम्ही सगळे निघालात, सरकारला काय आवाहन कराल? सरकारला एवढंच आव्हान आम्ही करू की तुम्ही विचार करा, आज जर आम्हाला आरक्षणाची गरज नसली तर आम्ही आमचा सगळा परपंच सोडून आज आम्ही आणून मी चप्पल घालीत नाही। जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी पायामध्ये चप्पल घालणार नाही, माझं प्रण आहे। आज कमीत कमी मी 1 ते 1.5 महिना झाले चप्पल सोडलेली आहे आणि जोपर्यंत मनोज दादा मुंबईहून परत येत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, हे माझं वचन आहे तुम्हाला। जय जिजाऊ जय शिवराय। तुम्ही पाहू शकता सर्व। खरं तर डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहत आहेत। मराठा आरक्षण मिळावं या सगळ्या आंदोलकांची मागणी आहे। आता जो त्यांचा रॅली आणि मोर्चा इथून जे पुणे शहरातून निघणार आहे ती आजचा मुक्काम जो आहे तो लोणावळ्यात असणार आहे आणि मनोज जरांगेसाठी स्वतःचा जीव देण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते आज मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। खरं तर या ठिकाणी मराठा आरक्षणाची मागणी व्हावी, त्यांना मराठा आरक्षण मिळावं ही एकच मागणी घेऊन हे सगळे मराठा युवक जे आहेत ते मराठवाडा, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि इतर सगळ्या जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। खरं तर हे सगळे मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते जर मुंबईमध्ये आले तर मुंबई अक्षरशः जाम होऊ शकते। यांच्यासमोर ट्रॅक्टर आहे, बैलगाड्या आहेत, त्याचबरोबर ट्रक आहेत। मोठ्या प्रमाणात हे सगळे आंदोलक जे आहेत ती सगळी तयारी करून मुंबईच्या दिशेने येत आहेत। खरा
निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर जे आंदोलक आहेत ते भाऊक होताना दिसत आहेत आणि आम्हाला आरक्षण द्या एवढीच त्यांची मागणी आहे. दुसरं म्हणजे आज पुण्यातून हा जो मोर्चा पुढे सरकेल तो मोर्चा मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये मराठा समाज बांधव हे सहभागी होणार असल्याचंही दिसतंय. त्यामुळे याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.